महाराष्ट्रात सुरू असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये चर्चा सुरू आहे ती पुणे महापालिका निवडणुकीची. 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं साम्राज्य खालसा करून पुणे महापालिकेवर भारतीय जनता पार्टीनं झेंडा फडकावला. स्वतःच्या जिल्ह्यातच पानिपत झाल्यामुळं अजित पवारांना तो पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे आत्ताच्या या महापालिका निवडणुकीत पुन्हा पुणे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी अजित पवारांनी खूप सावध पवित्रा घेत ताकदवान भारतीय जनता पार्टीला चकवा देत प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसतं. स्थानिक नेत्यांवर टीकेचा भडीमार करीत अजित पवारांनी पुण्यातल्या भाजपला अक्षरशः घाम फोडल्याचं चित्र आहे. नेमकं काय घडलंय घडतंय हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेऊयात. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमचं याविषयीचं मत व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पुणे शहर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. पूर्वी तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 नंतर सर्व चित्र बदललं. 2014 मध्ये पुण्यात 8ही आमदार भाजपचे निवडून आले आणि 2017 मध्ये त्यानंतर ज्या पुणे महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये तब्बल 98 नगरसेवक त्यांचे निवडून आले. त्यामुळे पुण्यात भाजपची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली होती. विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि त्यानंतर महापौर झाले. विद्यमान कसबा पेठ विधानसभेचे आमदार हेमंत रासने त्यावेळी मोहोळ यांच्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. गणेश बिडकर यांना पराभूत होऊनही स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात एंट्री दिली गेली. श्रीनाथ भीमाले सभागृह नेते होते. विद्यमान शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे त्यावेळी सभागृह नेते होते. त्यांच्यानंतर शिवाजीनगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे पीएमपीएलचे अध्यक्ष होते. आणि याच 6 जणांच्या माध्यमातून पुणे महापालिकेमध्ये कारभार पाहिला जात होता. हे एवढ्यासाठी सांगितलं कारण आत्ताच्या पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा जर प्रचार तुम्ही पाहिला तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून भाजपच्या याच 6 स्थानिक नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. 2017 ते 2022 च्या काळामध्ये पुणे महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला. नगरसेवकांनी रिंग करून विकास कामांची टेंडर मिळवली. त्यातून विकास कामावर निधी खर्च करण्याऐवजी त्यात भ्रष्टाचार झाला. विकास प्रकल्पांची गती हवी तेवढी राहिली नाही आणि विकास कामांच्या केवळ घोषणा झाल्या. केंद्रातील मोदी सरकार व राज्य सरकारकडून मिळालेल्या विकास निधीचा वापर योग्य पद्धतीनं केला नाही. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाण्याचा तुटवडा, आरोग्य उपचाराची वानवा, महापालिका शाळांची दुरावस्था यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. पुणेकर या साऱ्या समस्यांमुळे त्रस्त असून त्यासाठी केवळ पुण्यातील भाजपचे हे स्थानिक नेते कारणीभूत आहेत असा अजित पवारांनी प्रचाराचा रोख ठेवला सुरुवातीपासून. अजित पवारांच्या या प्रचारामुळेच भाजपचे स्तरावरील नेते सुद्धा धास्तावले. एकीकडे राज्यात व केंद्रात मध्ये बरोबर असलेले अजित पवार एकाएकी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांना त्यांच्यावर झालेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची या आरोपांची आठवण करून दिली. परंतु अजित पवार त्यानंतरही स्थानिक भाजपाचे नेते असा उल्लेख करीत पुण्यातील भाजप नेत्यांवर आरोप करीत राहिले. अगदी मेट्रोच्या श्रेयवादावर देखील अजित पवारांनी पुण्यातील मेट्रो ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच पंतप्रधान असताना मंजूर केल्याचं अगदी ठणकावून सांगितलं. त्यामुळे अजित पवारांच्या या एकामागून एक झालेल्या आरोपांच्या बाणांमुळं ते बाण आले आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे पुण्यातले नेते हे घायल झाल्याचं दिसून आलं. आता यावेळी होत असलेल्या महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेची नगरसेवकांची संख्या 165 झाली आहे. पूर्वीपासूनच शहरालगतच्या उपनगरांमध्ये अजित पवारांची ताकद राहिलेली आहे. या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर हा उपनगरांमध्ये दिसतोच आहे. याशिवाय यावेळी अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर होण्याची शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. भाजपाचे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले 98 नगरसेवक होते. असे असताना देखील दुसऱ्या पक्षातून अनेक नेत्यांना भाजपनं पक्षामध्ये घेतलं. त्यामुळे नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणामध्ये उमटला. भाजपच्या नेत्यांना याची जाणीव होती. त्यामुळेच यावेळी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर करणं टाळलं आणि अगदी शेवटच्या तासापर्यंत अनेक जणांना गॅसवर ठेवलं.
शेवटच्या काही तासामध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा अनेक नाराजांवर अजित पवार आणि त्यांच्या टीमनं बारकाईनं लक्ष ठेवलं होतं. त्या सर्व नाराजांना गळाला लावण्यामध्ये अजित पवार यशस्वी ठरले. त्यामुळे उमेदवारांचं अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर पिछाडीवर असलेले अजित पवार म्हणजे प्रचारामध्ये पुण्यामध्ये ते एकदम भाजपला तगडी फाईट देण्याच्या स्थितीमध्ये आले. त्यात शिंदेच्या शिवसेनेवर युती तुटल्यानं भाजपचा तोटा निश्चित झालेला आहे आणि ती गोष्ट अजित पवारांच्या पथ्यावर पडली. दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट आणि अजित पवार गट या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलाय. याचा फायदाही राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत निश्चितपणे होईल. उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे यांचा फारसा प्रभाव सध्या शहरामध्ये दिसून येत नाही. काँग्रेसमध्ये देखील तीच स्थिती आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक ही प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होते. सध्याच्या घडीला तरी अजित पवारांनी भाजपाला घाम फोडल्याचं चित्र आहे. आता उरलेल्या 4 दिवसांमध्ये भाजप काय खेळी करणार आणि अजित पवारांच्या या स्ट्रॅटेजीला कसं भेदणार यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. परंतु या निमित्तानं एक निश्चित आहे, भाजपनं जो अबकी बार 125 नगरसेवकांचा जो नारा दिला होता त्याला छेद देण्यामध्ये अजित पवार यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत. आणि भाजपला 100 नगरसेवकांचा तरी आकडा पार करता येईल का अशी चर्चा आता सध्या पुणे शहरामध्ये सुरू आहे. तुम्हाला या लढतीबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा आणि महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.